मित्रांनो, जेव्हा मी तुम्हाला मेघालय हा शब्द सांगतो तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? सुंदर हिरवेगार डोंगर, पांढरे शुभ्र धबधबे आणि स्वच्छ हवा. बरोबर. आपण लहानपणापासून पुस्तकात वाचलंय की ईशान्य भारत हा आपल्या देशातील सर्वात निसर्गरम्य भाग आहे. पण जर मी तुम्हाला म्हटलं की याच सुंदर मेघालयमध्ये एक असं शहर आहे ज्याने प्रदूषणाच्या बाबतीत देशाची राजधानी दिल्ली, नोएडालाही मागे टाकलं आहे. हो, तुम्ही बरोबरच ऐकले. 2024च्या सरकारी आकडेवारीनुसार भारतामधील सर्वात प्रदूषित शहर ठरलं मेघालयातील बर्नीहाट. तिथला PM 2.5चा स्तर 128 वर गेला आहे. पण सर्वात धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे का? या शहराला प्रदूषित करणारी सर्वात मोठी फॅक्टरी आहे. ती तिथं नक्की काय बनवते? इथेनॉल. विकासाचा मोठा विरोधाभास बघा. ज्या इथेनॉलला आपण ग्रीन एनर्जी म्हणतो, जे पेट्रोलमध्ये मिसळून प्रदूषण कमी होईल असं आपल्याला सांगितलं जातं, त्याच इथेनॉल बनणाऱ्या फॅक्टरीज सामान्य गावकऱ्यांच्या आयुष्यात कॅन्सर आणि विषारी हवेचा काळात धूर पसरत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त मेघालय नाही तर आपल्या महाराष्ट्रातही विकासाच्या नावाखाली सामान्य माणसाच्या आरोग्याचा कसा बळी दिला जातोय या मागचं संपूर्ण सत्य समजून घेणार आहोत. चला तर करूयात आपण उलगडा. नमस्कार, मी आहे सचिन पोद्दार. तुम्ही पाहताय उलगडा. नुकतीच एक ग्राउंड रिपोर्ट डॉक्युमेंटरी समोर आली आहे ज्यामध्ये बर्नीहाटमधील भयानक वास्तव दाखवलं आहे. तिथल्या झाडांच्या एका पानावर काळ्या कातराचा आणि काजळीचा इतका जाड थर जो 3-4 वेळा धुवून पण निघणार नाही. तर तिथले लोक आणि लहान मुले रोज श्वासावाटे काय घेत असतील? सरकारी आकडेवारीनुसार बर्नीहाटमध्ये गेल्या 2च वर्षात श्वसनाच्या आजारामध्ये तब्बल 77% वाढ झाली आहे. तिथल्या स्थानिक महिला सांगतात की त्यांच्या पतीचा गळ्याच्या कॅन्सरमुळे मृत्यू झाला. तिथल्या नद्यांमध्ये फॅक्टरीचे सांडपाणी रात्रीच्या वेळी चोरून सोडलं जातं, ज्यामुळे नदीतले मासे मरत आहेत. आता तुम्ही विचार कराल की इथेनॉल तर पर्यावरण पूरक आहे, मग प्रदूषण कसं होतंय? मित्रांनो, याला म्हणतात ग्रीन वॉशिंग. म्हणजे जगाला दाखवायचं की आम्ही पर्यावरण वाचवतोय. पण फॅक्टरीमधून निघणारा कचरा आणि चिमणीचा धूर नियंत्रण करण्यासाठी जे फिल्टर वापरावे लागतात त्यांचा खर्च वाचवण्यासाठी अनेक कंपन्या नियम धाब्यावर बसवतात. आणि हा प्रश्न फक्त मेघालयचा नाही, हा प्रश्न तुमचा आणि आमच्या महाराष्ट्राचाही आहे. चला आपल्या महाराष्ट्राकडे वळूयात. महाराष्ट्रात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ MPCB नावाचे बोर्ड आहे ज्याचं काम या फॅक्टरींवर लक्ष ठेवणं आहे. पण ग्राउंड रियालिटी काय आहे? तुम्हाला डोंबिवलीतील गुलाबी पावसाची घटना आठवते का? 2020 मध्ये डोंबिवली MIDC परिसरातील रासायनिक कंपनीने हवेत अशा काही गॅसेस सोडल्या की तिथला पाऊस चक्क गुलाबी रंगाचा झाला होता. हा राष्ट्रीय माध्यमांमध्ये गाजलेला विषय आहे. त्यानंतर जर आपण कोकणात गेलो तर महाड आणि चिपळूणच्या लोटे परशुराम MIDCचे उदाहरण घ्या. राष्ट्रीय हरित लवादाने अनेकदा इथल्या कंपन्यांवर कोट्यावधींचा दंड केलाय. पुरावा काय? सावित्री आणि वसिष्ठी नद्यांमध्ये सांडपाणी सोडल्यामुळे हजारो मासे मृत होऊन तरंगतानाचे व्हिडिओ स्थानिक लोकांनी अनेकदा समोर आणले आहेत. आणि या कंपन्यांची सर्वात मोठी चालाकी काय असते माहिती आहे? याला म्हणतात मिडनाईट डंपिंग. दिवसा जेव्हा सरकारी अधिकारी किंवा तपासणी होऊ शकते तेव्हा हे कारखाने एकदम शांत असतात. पण रात्री 2 ते पहाटे 5च्या दरम्यान जेव्हा संपूर्ण गाव झोपलेलं असतं तेव्हा चिमण्यांमधून विषारी धूर सोडला जातो आणि सांडपाणी नद्यात सोडलं जातं. स्थानिक गावकऱ्यांनी यांचे अनेक स्टिंग ऑपरेशन व्हिडिओ बनवले आहेत. आता शहरातल्या लोकांना वाटेल की अरे, आम्ही तर डोंबिवली किंवा महाडमध्ये राहत नाही, मग आम्हाला काय फरक पडतो? मित्रांनो, तुम्ही सर्वात मोठ्या भ्रमात आहात. हे प्रदूषण तुमच्या ताटात कसं येतंय हे समजून घ्या. भाभा अणु संशोधन केंद्र आणि IIT मुंबई यांसारख्या देशातील सर्वोच्च संस्थांनी एक रिसर्च केला होता. त्यांनी मुंबई आणि ठाणे परिसरातील नद्यांच्या कडेला उगवणारे भाज्यांचे सॅम्पल तपासले. त्या संशोधनात धक्कादायक पुरावे मिळाले की फॅक्टरीच्या रासायनिक पाण्यामुळे या भाज्यांमध्ये हेवी मेटल्स जसे की लेड आणि कॅडमियमचे प्रमाण मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. हे घटक थेट कॅन्सरला कारणीभूत ठरतात. म्हणजेच ग्रामीण भागात जे विष नद्यांमध्ये सोडलं जात आहे तेच विष भाज्यांच्या रूपाने शहरातल्या लोकांच्या पोटात जात आहे. आपण कोणीच यातून वाचलेलं नाही. मित्रांनो, उद्योगधंदे आले पाहिजे, देशाचा आर्थिक विकास झाला पाहिजे, यात काहीच वाद नाही. पण प्रश्न हा आहे की हा विकास कोणाच्या किमतीवर होतोय? फॅक्टरीचे मालक कोट्यावधींचा नफा कमवून मुंबईत किंवा परदेशात प्रदूषणमुक्त हवेत राहतात. पण तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांची शेतजमीन नापीक होते, त्यांच्या विहिरीचं पाणी विषारी होतं आणि त्यांच्या लहान मुलांना लहान वयातच दमा आणि कॅन्सरसारखे आजार होतात. याला आपण प्रगती म्हणणार का?
आपल्याला डेव्हलपमेंट नको आहे, आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट हवं आहे, जिथे कायदे फक्त कागदावर नसून रात्रीच्या वेळी प्रदूषण करणाऱ्या फॅक्टरी मालकांना थेट जेलची हवा दाखवली पाहिजे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर जाल आणि 20% इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल पाहाल, तेव्हा नक्की विचार करा. शहरातल्या गाड्यांमधून निघणारा धूर कमी करण्यासाठी आपण ग्रामीण भागातील निष्पाप लहान मुलांच्या फुफ्फुसांमध्ये विष तर कालवत नाही ना. या विषयावर तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, ज्या व्हिडिओ डॉक्युमेंटरीच्या आधारे हा व्हिडिओ बनवला होता, तो पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे. त्यावरती क्लिक करून तो व्हिडिओ नक्की तुम्ही पहा.